मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवाणकर. मित्रांनो, पाकव्याप्त काश्मीर पीओके पेटून उठलं आहे. पीओकेमधलं आंदोलन अतिशय तीव्र झालेलं आहे. जनआंदोलन प्रचंड शिलगलं आहे. पाकिस्तान सरकारच्या विरुद्ध आणि आसिम मुनीरच्या सैन्यांच्या विरुद्ध. आणि हेच आसिम मुनीरचं भ्याड सैन्य आपल्याच लोकांवरती, निष्पाप लोकांवरती गोळीबार करत आहे. आणि साधारणतः यामध्ये जे आकडे पुढे येत आहेत त्या आकड्यांमध्ये स्थानिक आकडा जो आहे तो साधारणतः 100 जणां ह्या गोळीबारामध्ये मारले गेलेत. बाकी साधारणतः इंटरनॅशनल एजन्सीजकडनं येताना आकडा जो आहे तो साधारणतः 30 ते 40 पर्यंतचा आहे. पण अंदाज असा आहे की 40च्या वरती लोक ह्या पाकिस्तान सैन्याच्या भ्याड हल्ल्यामध्ये मारले गेलेले आहेत. अत्यंत दुर्दैवाची घटना आहे. आणि मित्रांनो, ही जी सिच्युएशन आहे, हा जो सिनॅरिओ आहे, हा 1971ची आठवण करून देणारा आहे. आणि त्याच्यात आणि याच्यात फारसा फरक नाही आहे. जो 1971मध्ये बांगलादेशचा संघर्ष होता, पूर्व पाकिस्तानमध्ये ज्या पद्धतीने पाकिस्तानच्या आर्मीकडनं ॲट्रॉसिटीज झालेल्या होत्या, गोळीबार झालेला होता, भयानक मोठ्या हत्या झालेल्या होत्या, ज्या पद्धतीचं मानव अधिकारांचं भयानक उल्लंघन झालेलं होतं, तसाच 1971 सारखाच प्रकार आज पीओकेमध्ये होताना दिसतोय. आणि अत्यंत हिंसक पद्धतीने पाकिस्तानची आर्मी त्याला चिरडण्याचा प्रयत्न करते आहे. मित्रांनो, हे जे आंदोलन आहे, ज्या पद्धतीने ते चिघळलेलं आहे, पीओकेची जनता ज्या पद्धतीने पाकिस्तानच्या सरकारच्या विरुद्ध आलेली आहे, पाकिस्तानच्या लष्कराच्या विरुद्ध आलेली आहे. मित्रांनो, आता भारताला पीओके मिळवण्यासाठी स्वतंत्र प्रयत्न करण्याची गरज नाही असं मला वाटतं. पीओके स्वतःहून तुमच्याकडे आता येईल. किंबहुना पाकिस्तानी लष्कराने आता आपलं अपयश मान्य करून पीओके आपल्याला परत केला पाहिजे आहे. हे लक्षात घ्या. मी अत्यंत जबाबदार पद्धतीने हे बोलतो आहे. याचं कारण असं आहे की ज्या पीओके जो 1949मध्ये पाकिस्तानी इल्लिगली ऑक्युपाय केलेला होता आणि त्यावेळेला जो सीज फायर युनायटेड नेशन्सकडनं जो सीज फायरचा ॲग्रीमेंट झाला आणि त्यानंतर जी सीज फायर लाईन त्याच्यामध्ये ड्रॉ केली गेली, जी 1971ला LOCमध्ये नंतर कन्वर्ट झालेली होती. मित्रांनो, आज ज्या पद्धतीचा म्हणजे तेव्हापासून जर आत्तापर्यंत आपण पाहिलं तर ज्या पद्धतीचा अन्याय ह्या पीओकेमधल्या लोकांना सहन करावा लागतोय. बघा मित्रांनो, हे जे आंदोलन झालं, या आंदोलनकर्त्यांची मागणी काय होती? या आंदोलनकर्त्याची मागणी ज्याला आपण म्हणतो बुनियादी मांगे, ही बुनियादी मांगे काय होती? आम्हाला आटा म्हणजे कणिक द्या, आम्हाला इलेक्ट्रिसिटी द्या. म्हणजे ज्या लोकांना त्यांच्या बेसिक गरजा, त्यांच्या अन्न वस्त्र निवाऱ्याच्या बेसिक गरजा या गेल्या 60-70 वर्षांमध्ये पूर्ण होऊ शकलेल्या नाही आहेत, त्यांना कणकीसाठी संघर्ष करावा लागतो. हा जो संघर्ष झाला, याची मूळ मागणी जी होती मित्रांनो, ती मागणी होती साध्या आट्यासाठी, कणकीसाठी हा संघर्ष सुरू झालेला होता. एकीकडे तो पीओके आहे. आणि आज जर तुम्ही भारतामध्ये जम्मू आणि काश्मीरमधली ह्या उन्हाळ्यातली परिस्थिती मित्रांनो सांगतो मी तुम्हाला, तुमच्यापैकी अनेक जण या उन्हाळ्यामध्ये ह्या सुट्टीमध्ये साधारणतः एप्रिल मे जून महिन्यामध्ये जम्मू आणि काश्मीरला आपल्या सहलीसाठी प्रवासासाठी गेले असाल. मित्रांनो, जे रिपोर्ट्स बाहेर येत आहेत, मुंबई पुण्यामधल्या हॉटेल्समध्ये 5 स्टार हॉटेल्सचे जेवढे रेट्स नाही आहेत तेवढे श्रीनगरमधले आणि जम्मूमधल्या हॉटेल्सचे रेट्स आहेत. इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आज भारतीय तिथं व्हिजिट करतायत. एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणावरती पैसा हा जेन केला जातोय. एवढ्या मोठ्या प्रमाणावर गेल्या 6 वर्षांमध्ये जेव्हा 370 रद्द करण्यात आलं, त्यानंतरच्या ज्या मेगा डेव्हलपमेंट्स आपण जम्मू आणि काश्मीरमध्ये बघतोय, मोठ्या प्रमाणावरती इन्व्हेस्टमेंट्स येत आहेत, टुरिझम प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि लोकांना एक सेन्स ऑफ पार्टिसिपेशन आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये तिथले लोक सहभागी होत आहेत. नुकतंच तिथे एक लिटररी फेस्टिवल झाला. त्या फेस्टिवलमध्ये जगभरातले स्कॉलर्स आलेले होते. त्यांनी देखील ही गोष्ट ॲप्रिशिएट केली की ज्या पद्धतीने लोकांची इन्व्हॉल्वमेंट प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये वाढतीये. या एका ठिकाणी तुम्हाला सातत्याने प्रोग्रेस करणारा जम्मू आणि काश्मीर भारतातला दिसतोय आणि दुसरीकडे कणकीसाठी संघर्ष करणारा पीओके मधले लोक तुम्हाला दिसत आहेत. आता ही मित्रांनो परिस्थिती का आली? प्रथम तर याच्या थोडक्यात आपण अगदी फॅक्च्युअल आढावा घेऊ आणि मग नंतर त्याच्या ॲनालिसिसकडे जाऊ. आता मित्रांनो, साधारणतः हा जो पीओके आहे हा निमुळता भाग आहे, वरती गिलगिट बाल्टिस्तान आहे. हा जो निमुळता भाग आहे याची डिव्हिजन पाकिस्तानने 10 रिजन्समध्ये केलेली आहे. आणि आता पाकिस्तान जगाला दाखवण्याचा हे प्रयत्न करतो आहे की बघा, तिथं डेमोक्रॅटिकली इलेक्टेड गव्हर्नमेंट आहे आणि ते एखाद्या स्वतंत्र देशासारखं आहे. त्याचा पीओकेचा एक पंतप्रधान पण आहे. पण मित्रांनो, हे जे सगळं पाकिस्तानने केलं हा देखावा आहे. या पीओकेला
आणि तिथल्या पंतप्रधानांना आणि त्यांच्या सगळ्या निर्णयांना कंट्रोल करणारी एक काउन्सिल आहे आणि ही काउन्सिलचं अध्यक्षपद पाकिस्तानच्या पंतप्रधानाकडे आहे. कोणताही निर्णय पीओकेनी घेतला, त्यांच्याकडच्या संसदेने घेतला, तर त्याला ह्या झोनल काउन्सिलची, पाकिस्तानच्या काउन्सिलची, त्याच्या अध्यक्ष शहबाज शरीफ आहे, त्यांची पूर्व परवानगी ही त्यांना घ्यावी लागती. म्हणजेच काय, त्यांना कोणत्याही प्रकारचे अधिकार नाही आहेत. हाच प्रकार गिलगिट बाल्टिस्तानच्या बाबतीमध्ये आहे. ज्या गिलगिट बाल्टिस्तानमध्ये किंवा ज्या पीओकेमधनं या संपूर्ण पाकिस्तानला इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड केली जाते, पाकिस्तानला मिनरल्स प्रोव्हाइड केले जातात, सोन्याच्या खाणींपासून अनेक अत्यंत मौल्यवान धातूंचे खाणी ज्या ठिकाणी आहेत, ज्याच्या माध्यमातून पाकिस्तानला पैसा मिळतो, आज त्याच लोकांना इलेक्ट्रिसिटीसाठी, त्याच लोकांना जीवनावश्यक रोटीसाठी संघर्ष करावा लागतो. याचा अर्थ कशा पद्धतीने यांना ओरबाडलं गेलं आहे, गेल्या 60-70 वर्षांमध्ये लुटलं गेलं आहे. जो प्रकार बलुचिस्तानच्या बाबतीमध्ये झाला आहे, तोच प्रकार तुम्हाला पीओकेमध्ये दिसतोय, तोच प्रकार गिलगिट बाल्टिस्तानमध्ये दिसतोय. आणि आता हा जो संघर्ष आहे, हा संघर्ष का उफाळून आला त्याकडे पण आपण जाणार आहोत. आता यावेळेला म्हणजे 7 जूनला त्यांनी गिलगिट बाल्टिस्तानमध्ये आणि जुलै महिन्यामध्ये पीओकेमध्ये त्यांनी सार्वत्रिक निवडणुकाची घोषणा पाकिस्ताननी केली आहे. आणि याच्या माध्यमातून त्यांचा एक प्लॅन आहे, त्या प्लॅनकडे मी थोडंसं नंतर येतो. परंतु पाकिस्तानला हे दाखवायचं आहे की बघा, आम्ही तर तिथं निवडणुका घेतो आहोत, लोक त्यांचे सरकार निवडून देत आहेत, तेच सरकार त्यांच्या बाबतीमध्ये निर्णय घेत आहेत. पण गिलगिट बाल्टिस्तान असो किंवा पीओके असो, यांचा सेंट्रलाइज कंट्रोल हा पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडे आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचे निर्णय हे घेता येत नाहीये. हा जो पाकिस्तान आहे, जो जगभरामध्ये आता शेखी मिरवतोय की आम्ही मध्यस्थी करणारे आहोत, आम्ही युद्ध सोडवणारे आहोत, हा पाकिस्तान अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतोय आणि सांगतो की आमच्यामध्ये क्षमता आहे सोडवण्याची. अरे तुम्ही तुमच्या लोकांवरती निरपराध, ज्यांच्या हातामध्ये कसल्याही प्रकारचं शस्त्र नाही आहे, अशा लोकांवरती तुम्ही गोळीबार करताय, 40-50 लोकांना तुम्ही ठार करतात. सिमिलरली तुम्ही अफगाणिस्तानवरती अटॅक करताय. कालच पाकिस्तानने अफगाणिस्तानवरती म्हणजे तहरीक तालिबानवरती जो अटॅक केला, त्याच्यामध्ये 14 लहान मुलं मारली गेली. अहो, तुम्ही रावळपिंडीमधल्या हॉस्पिटलवरती अटॅक करता, 100 पेशंट्सला मारून टाकता. काय करतायत मुनीरचं हे जे सैन्य आहे? गेल्या 3.5 वर्षांमध्ये तुम्ही इम्रान खानला जेलमध्ये टाकलं. आज त्या इम्रान खानची 85% व्हिजन ही चालली गेलेली आहे. असा ब्रुटल प्रकार पाकिस्तानच्या आर्मीकडनं झालेला नव्हता. मुनीरच्या काळामध्ये आता सगळे हिंसक प्रकार व्हायला लागलेत. मग प्रत्येक ठिकाणी आर्मीला उतरवलं जात आहे, प्रत्येक ठिकाणी गोळीबार केले जातात. अख्खा पाकिस्तान पेटून उठलाय. बलुचिस्तानमध्ये प्रॉब्लेम चाललाय, खैबर पख्तूनवामध्ये प्रॉब्लेम चाललाय, सिंधमध्ये प्रॉब्लेम चाललाय, गिलगिट बाल्टिस्तानमध्ये चाललाय, पीओकेमध्ये प्रॉब्लेम चाललाय. आणि हा पाकिस्तान सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतोय की बघा, आम्ही सगळ्या जगाचे पीस मेकर्स आहोत, आम्ही शांतता आणण्याची क्षमता आमच्याकडे आहे. त्यांचे शहबाज शरीफ चायनाला नुकतेच जाऊन आले आणि चायनाकडनं सांगितलं की जम्मू आणि काश्मीरचा जो पार्ट आहे तो युनायटेड नेशनच्या प्रमाणे किंवा शांततेच्या माध्यमातून सगळा इश्यू रिझॉल्व्ह झाला पाहिजे आहे. आता याचे रिफ्लेक्शन आज तुम्हाला कळून येत आहे की पाकिस्तानच्या आर्मीनी किती कठीण पद्धतीने ह्या ॲट्रॉसिटीज कमिट केल्यात. मित्रांनो, याच्यामध्ये त्यांची जी एक छोटी संघटना आहे, ज्याला आवामी जनता पार्टी असं ते म्हणतात, आवामी जनता ॲक्शन पार्टी, ती आहे. त्यांचे जे नेते आहेत, म्हणजे ज्या लोकांनी कणकीची मागणी केली, ज्या लोकांनी इलेक्ट्रिसिटीची मागणी केली, त्यांच्यावरती 302 म्हणजे मर्डरचे गुन्हे दाखल करा, असे खुद्द पाकिस्तानचे मंत्री म्हणतात. याही उपर जाऊन मी तुम्हाला सांगतो की त्यांच्या नेत्यांवरती आता 1-1 कोटीचे इनाम लावले गेलेत की त्यांना पकडून आणा, त्यांना ठार करा आणि 1-1 कोटी रुपये मिळवा. त्याचे पोस्टर्स पीओकेमध्ये लागले गेलेले आहेत. अशा पद्धतीने या प्रकारचे सगळ्या ॲट्रॉसिटीज ह्या कमिट केल्या जातात. आता मुद्दा असा आहे की पाकिस्तानला या ठिकाणी गिलगिट बाल्टिस्तान असो किंवा पीओके असो, या ठिकाणी निवडणुका का घडून आणायच्या आहेत? आता या संदर्भामध्ये पाकिस्तान जगाला काय दाखवण्याचा प्रयत्न करतोय की याच्या मागे कोणत्या तरी एखाद्या मोठ्या षडयंत्राचा भाग आहे. आता मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की याच्या मागचं षडयंत्र काय, आणि या षडयंत्रामध्ये बराचसा त्यांचा जो जवळचा मित्र चायना आहे याचा रोल खूप मोठा आहे. मित्रांनो, 2012 मध्ये जेव्हा शी जिनपिंग चायनाचे प्रेसिडेंट बनले, तेव्हा त्यांनी BRI म्हणजे बॉर्डर आणि रोड इनिशिएटिव्ह सारखा एक मोठा प्रकल्प सुरू केला. हा BRI काय प्रकल्प आहे, तर चायनाला लँड मार्गाने म्हणजे जमिनीच्या माध्यमातून आणि समुद्राच्या माध्यमातून युरोपला कनेक्ट करणं. आता जर तुम्हाला जमिनीच्या माध्यमातून युरोपला कनेक्ट करायचं असेल
तर तुम्हाला एक मार्ग आहे आणि तो मार्ग आहे गिलगिट बाल्टिस्तानचा. लक्षात घ्या, गिलगिट बाल्टिस्तान जो भाग आहे, जो भारताचा भाग आहे, या भागाचं स्ट्रॅटेजिक लोकेशन तुम्ही लक्षात घ्या. एका साईडला भारत आहे, एका साईडला अफगाणिस्तान आहे आणि एका साईडला चायनाचा शिनशियांग प्रांत आहे. अशा तिघांना कनेक्ट करणारा हा गिलगिट बाल्टिस्तान आहे. आणि चायनाचा जो BRI प्रोजेक्ट आहे हा तो गिलगिट बाल्टिस्तानमधून सुरू होतो. चायनाच्या शिनशियांग प्रांताला चबहार बंदर जे आहे, ग्वादर बंदर, या ग्वादर बरोबर कनेक्ट करणारा, म्हणजे बलुचिस्तानमधल्या या ग्वादर बरोबर कनेक्ट करणारा जो प्रकल्प आहे, ज्याला चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर असं म्हणतात, ज्याच्यावरती चायनाने $50 बिलियन आतापर्यंत खर्च केलेले आहेत. आणि आता त्याचा नवा प्लॅन, नवा फेज आता ते आणू इच्छित आहेत. आणि तो जर फेज आणायचा असेल तर त्यांना कोणत्याही प्रकारचा रेजिस्टन्स किंवा विरोध हा पाकिस्तानमधनं नकोय, गिलगिट बाल्टिस्तानमधनं पण नकोय आणि बलुचिस्तानमध्ये पण नकोय. आणि त्यामुळे आता तिथं निवडणुकाचा फार्स तयार केला जातोय की बघा, ह्याच लोकांनी, गिलगिट बाल्टिस्तानच्याच लोकांनी चायनाला परत परमिशन दिल्या, ह्या कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न या माध्यमातनं पाकिस्तान करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र मित्रांनो, जर हा BRI प्रोजेक्ट पाकिस्तानमध्ये ॲक्टिव्ह झाला तर त्यामधनं ह्या प्रांतांची, म्हणजे गिलगिट बाल्टिस्तान असेल, POK असेल, बलुचिस्तान असेल, यांची लूट आणखीन वाढणार आहे, ती मल्टिप्लाय होणार आहे. आताच लाहोर असेल, पाकिस्तानचे इतर भाग आहेत जे या इकडनं लुटलेल्या संपत्तीवरती मोठे झालेले आहेत. आज पाकिस्तानला जी इलेक्ट्रिसिटी मिळते त्याचा मूळ स्रोत जो आहे, सोर्स जो आहे, तो गिलगिट बाल्टिस्तान आणि POK आहे. मात्र त्यांना इलेक्ट्रिसिटी मिळत नाहीये, इतकी वाईट अवस्था झाली आहे. आणि आता चायनाचा याच्यामागचा प्लॅन पण काय तो तुम्हाला मी आता सांगतो थोडक्यात. की चायना, आता तुम्ही बघा, ज्या वेळेला चीनला मिडल ईस्टमधनं तेल घ्यायचं असतं, जेव्हा इराणकडनं तेल असेल, मेनली सौदी अरेबियाकडनं तेल असेल, तर ते पहिले स्टेट ऑफ हार्मुजमध्ये तेलाचे टँकर्स येतात, म्हणजे पर्शियन गल्फमध्ये येतात. पर्शियन गल्फमधनं ते अरेबिक ओशनमध्ये येतात. अरेबिक ओशन नंतर ते इंडियन ओशन आणि मग बे ऑफ बेंगॉलमध्ये जातात. बे ऑफ बेंगॉलमधनं ते मलाक्का स्ट्रेटमध्ये प्रवेश करतात. मलाक्का स्ट्रेटमधनं ते साऊथ चायनामध्ये जातात आणि साऊथ चायनाच्या माध्यमातून चायनाला जातात. मित्रांनो, हा जो प्रवास आहे ना, पर्शियन गल्फ टू मलाक्का स्ट्रेट, हा प्रवास 12,000 किलोमीटरचा. किती? 12,000 किलोमीटर. आणि त्यामुळे चायना तर सगळ्यात मोठा आशिया खंडातला ऑइल इम्पोर्टर आहे. मग चायनाला काय करायचं आहे? तर चायनानी शिनशियांग, म्हणजे चीनच्या शिनशियांग प्रांतामधनं हा BRI प्रोजेक्ट विकसित केला आहे. तो आहे ग्वादर, म्हणजे बलुचिस्तानला ग्वादर बंदरापर्यंत. ग्वादर बंदरातनं तुम्ही डायरेक्ट कनेक्ट होता आहात मिडल ईस्टमधनं. म्हणजे जमिनीच्या माध्यमातनं जर तुम्ही तेल हे आता, म्हणजे तुम्हाला स्टेट ऑफ हार्मुज बायपास करता येणार आहे, मलाक्का स्ट्रेट बायपास करता येणार आहे, आणि सगळं मिडल ईस्टचं जे तेल आहे ते जमिनीच्या माध्यमातनं बलुचिस्तानमधनं गिलगिट बाल्टिस्तानच्या माध्यमातनं डायरेक्ट चायनामध्ये जाणार आहे. आणि हा चायनाचा मेगा प्लॅन आहे. आणि त्याला आता रेजिस्टन्स होतोय पाकिस्तानमधनं, गिलगिट बाल्टिस्तानमधनं होतोय, बलुचिस्तानमधनं होतोय. आणि ते आता अजिबात नकोय पाकिस्तानला. कारण त्यांनी सांगितलंय पाकिस्तानला की आम्ही $50 बिलियन इन्व्हेस्ट केलेत, तुम्ही कटोरा घेऊन आमच्या दारात उभे राहतात, पैसा देणारे आम्ही आहोत, आता आम्हाला प्रोटेक्शन द्या. कारण चायनीज इंजिनियर्सवरती, चायनीज सोल्जर्सवरती, चायनाच्या कन्स्ट्रक्टर वर्कर्सवरती अटॅक्स व्हायला लागलेत. आणि चायनाला हा रेजिस्टन्स नको असल्यामुळे चायना आता पाकिस्तान तिथे इलेक्शनचा फार्स, अर्थात इलेक्शन काय तिथे पहिल्यांदा घडत नाहीयेत, यापूर्वी पण इलेक्शन झाल्यात, पण या इलेक्शनला प्रचंड महत्त्व आहे. आणि तिथल्या लोकांना लक्षात आलंय, POKच्या लोकांना लक्षात आलंय, गिलगिट बाल्टिस्तानच्या लोकांना पाकिस्तानचं कारस्थान लक्षात आलंय. आणि म्हणून ते प्रचंड प्रोटेस्ट करून पुढे येत आहेत. आणि आता त्यांना दिसतंय की भारतामध्ये जो भाग, जम्मू आणि काश्मीरचा भाग भारतामध्ये आहे, त्याच्यातली प्रोग्रेस ते बघतायत, त्या लोकांचा विकास ते बघतायत, तिथे येणारे इन्व्हेस्टमेंट बघतायत, त्यांचं स्टँडर्ड ऑफ लाईफ कशा प्रचंड पद्धतीने वाढतंय ते बघतायत. आणि दुसरीकडे यांना बेसिक ॲम्युनिटीज नाही आहेत. आणि या स्वरूपाची जी विरोधाभासाची परिस्थिती आहे ती त्यांच्या लक्षामध्ये येते आहे. आणि त्यामुळे हा प्रोटेस्ट प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढतोय. आणि त्या संदर्भामध्ये भारताने पहिल्यांदा एक अतिशय महत्त्वाचं, म्हणजे गेल्या अनेक वर्षांमध्ये पहिल्यांदा मी म्हणेल, एक महत्त्वाचं स्टेटमेंट केलं मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्सकडनं. 2 दिवसांपूर्वी एक स्टेटमेंट घोषित केलं गेलं आणि त्यामध्ये स्पष्टपणे पाकिस्तानला सांगितलं गेलं आणि चायनाला सांगितलं गेलं की गिलगिट बाल्टिस्तान आणि POK व्हॅकेट करा. मित्रांनो, लक्षात घ्या की आता मी जसं सुरुवातीलाच म्हटलं, 1971 ज्यातनं बांगलादेश स्वतंत्र झाला, पूर्व पाकिस्तान
हा इश्यू होता. सिमिलर सिच्युएशन आता POK मध्ये तयार व्हायला लागली आहे. सिमिलर सिच्युएशन, प्रोटेस्ट तशाच पद्धतीने आहे. हे त्याला दाबण्याचा प्रयत्न करतायत. हे जगाला दाखवण्याचा त्याचा काही इंटेन्सिटी फार नाही आहे असं जगाला दाखवण्याचा प्रयत्न करतायत. मात्र हा प्रोटेस्ट प्रचंड शिलगणार आहे. हा प्रोटेस्ट प्रचंड वाढणार आहे आणि हा प्रोटेस्ट पाकिस्तानला आणि पाकिस्तानच्या आर्मीला प्रचंड महागात पडणार आहे. माझ्या यापूर्वीच्या पण काही व्हिडिओजमधनं मी तुम्हाला सांगितलंय, पाकिस्तानचे तुकडे काही वर्षामध्येच पडणार आहेत आणि त्यामधला मेजर पार्ट जो आहे हा गिलगिट बाल्टिस्तान आणि POKच्या बाबतीमध्ये असेल. त्यामुळे जे मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं होतं की आता भारताला POK घेण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज भासेल असं मला वाटत नाहीये. POK स्वतःहून आपल्याकडे येईल, कारण तिथली जनता आता जागृत झालेली आहे. जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे आणि हीच जनता पाकिस्तानच्या सरकारच्या विरुद्ध आणि पाकिस्तानच्या आर्मीच्या विरुद्ध पेटून उठलेली आहे.